आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओच्या सूचनेसाठी बाजूची घंटी वाजवायला विसरू नका. काय तुम्हालाही तुमच्या मुलांचा आरटीचा फॉर्म भरायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मित्रांनो, मराठीमध्ये चॅनलवरती मी अक्षय तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की आरटीचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन कशा प्रकारे भरू शकता चा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आरटीचा फॉर्म भरणं चालू झालेलं आहे. 5 मार्च पासून हा ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि 22 मार्च पर्यंत हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक तुम्हाला दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ओपन करू शकता. त्यानंतर इथे बघू शकता लिस्ट ऑफ स्कूल्स दिलेले आहे, कोणकोणत्या शाळा आरटी मध्ये आहे. इथून तुम्ही बघू शकता तुमच्या भागातल्या शाळा इथून सर्च करू शकता. जसं इथं तुमचा जिल्हा तुम्ही निवडू शकता. त्यानंतर बाय ब्लॉक म्हणजे तालुक्यानुसार किंवा नावानुसार तुम्ही ते चॅनल इथं सर्च करू शकता. मी बाय ब्लॉक इथं करतो आणि जो तालुका आहे तो निवडून घेतो. तालुका निवडला नसेल ऑल शाळा आणि आरटी शाळा इथं ऑप्शन आहे, तर आरटी शाळेवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सर्चच्या बटनावर क्लिक करायचे आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व आरटीच्या शाळा तुमच्या भागातल्या तुम्हाला दिसत असतील, तर इथून तुम्ही बघू शकता शाळा कोणकोणत्या आरटी साठी प्रवेश देत आहेत. त्यानंतर आवश्यक जे कागदपत्रे आहे त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता. इथे दिलेली आहे माहिती, जसे पहिलं रहिवासी म्हणजे वास्तव्याचा पुरावा आहे, ज्यामध्ये आधार कार्ड तुम्ही देऊ शकता. त्याचप्रकारे जातीचे प्रमाणपत्र आहे वडिलांचे, तर त्यासाठी तुम्ही जातीचे प्रमाणपत्र देऊ शकता. त्याचप्रकारे जर दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र तुम्ही जोडू शकता. त्याचप्रकारे कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे, तर इथून तुम्ही हे जे कागदपत्र पाहिजे आहे हे बघू शकता कोणकोणते कागदपत्रे यासाठी आवश्यक आहे. तुम्ही राऊंड तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर जिल्हा तुम्ही इथून बघू शकता तुमचा. आणि ऑनलाईन हे जी प्रोसेस आहे ॲप्लिकेशनची इथं शेड्यूल पण याचा दिलेला आहे. त्याचप्रकारे तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर पालकांसाठी सूचना FAQ प्रश्न इथे दिलेले आहे. यावर क्लिक करून तुमच्या मनात ज्या पण शंका असतील सर्व प्रश्नांचे उत्तर इथे दिलेले आहे. तर इथे जाऊन तुम्ही सर्व प्रश्न तुमच्या मनात जर कोणते असतील ते बघू शकता आणि त्याच्या सर्व उत्तरे तुम्हाला इथं मिळून जातील. कोणतेही तुम्हाला शंका असेल तर तुमची इथं दूर होऊन जाईल. त्यानंतर किती आरटीच्या जागा तुमच्या जिल्ह्यात आहे हे पण इथून तुम्ही बघू शकता. शो ऑलवर क्लिक करून सर्व जिल्हा वाईज इथं दिलेलं आहे. तुम्ही इथून बघू शकता किती आरटीच्या शाळा आहे, त्यामध्ये किती जागा आहे ते संपूर्ण. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला भरायचं आहे. इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक पेज ओपन होते, ज्यामध्ये एक्झिस्टिंग युजर लॉग इन म्हणून ज्यांचे अकाउंट आहे त्यांच्यासाठी आहे आणि न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला इथून करायचे आहे. न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक फॉर्म ओपन होतो, ज्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. तर चाइल्ड नेम, तर बालकाचे नाव इथं लिहायचे आहे. लास्ट नेम म्हणजे आडनाव. त्याचप्रकारे फर्स्ट नेम म्हणजेच पहिलं नाव इथे लिहायचं आहे आणि त्यानंतर मिडल नेम मधलं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याचप्रकारे चाइल्ड डेट ऑफ बर्थ, तर तुम्हाला जन्मतारीख इथून सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर जिल्हा तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही इथं लिहायचा आहे पाल्याचा आणि त्यानंतर ईमेल ॲड्रेस इथे लिहायचा आहे आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. तर हे सर्व भरून रजिस्टर करा आणि बघू शकता एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा तुम्ही बदलू शकत नाही, तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित जन्मतारीख भरा. त्यानंतर इथं रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल. तर ते युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला एक्झिस्टिंग युजर लॉग इन इथं ॲप्लिकेशन ID म्हणजेच ते युजरनेम आणि पासवर्ड जो तुम्हाला आला असेल SMS द्वारे पण हा मिळेल, हा इथं टाकायचा आहे. त्यानंतर तो टाकल्यानंतर इथं हा जो कॅप्चा कोड आहे हा इथे जसाचा तसा टाईप करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर चेंज पासवर्डसाठी तुमच्यासमोर अशी एक विंडो ओपन होती, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो बदलायचा आहे. तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि जो जुना पासवर्ड तुम्हाला SMS द्वारे आलेला आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर नवीन जो पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे तो 2 वेळा असा इथं टाईप करायचा आहे. तो पासवर्ड कशा प्रकारचा असायला पाहिजे इथं तुम्हाला दिलेलं आहे. तर पासवर्ड कसा असावा, तर पासवर्ड कमीत कमी 8 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 15 कॅरेक्टरचा असू शकतो. त्यामध्ये एक अल्फाबेट आणि एक नंबर असणं आवश्यक आहे. त्यानंतर हे भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे तुमचा नवीन पासवर्ड इथं बनवून. सबमिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता पासवर्ड अपडेट झालेला आहे सक्सेसफुली. त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचे आहे. नंतर जो नवीन तुम्ही पासवर्ड बनवला आहे त्याच्या माध्यमातून तुमचा ॲप्लिकेशन नंबर
आणि नवीन पासवर्ड टाकून तुम्हाला परत एकदा इथं लॉग इन करून घ्यायचा आहे आणि हा कॅप्चा कोड पण इथं टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुमचा हा जो चाइल्ड म्हणून सेक्शन इथं ओपन होईल. लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे चाइल्ड इथं सेक्शन दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. यासाठी तुम्ही बघू शकता तुम्हाला मराठीमध्ये कशा प्रकारे नाव इथं टाईप करायचं आहे हे इथं दिलेलं आहे. तर आता मी तुम्हाला ते सांगतो कशा प्रकारे करू शकता. तर इथं तुम्हाला चाइल्ड नेम टाकायचे आहे. बालकाचे जे तुम्ही पहिलेच टाकलेले आहे ते इथं आलेले आहे सर्व नाव. तर आता तुम्हाला हे बालकाचे मराठीत नाव कसे करायचे आहे तर हे तुम्हाला सांगतो. तर जे इंग्रजीत नाव तुम्ही टाईप केलेलं आहे तिथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर टॅब हे बटन तुमच्या कॉम्प्युटरमध्ये टाकायचं आहे. तर इथं मराठीत ॲटोमॅटिक येईल. अशाच प्रकारे तुम्ही सर्व हे मराठीत भरू शकता. त्यानंतर आईचे पूर्ण नाव तुम्हाला इथं टाकायचे आहे, जसे आडनाव, त्यानंतर पहिलं नाव आणि मधलं नाव इथं व्यवस्थित इंग्रजीत भरून घ्यायचं आहे. त्यानंतर मराठीत करण्यासाठी परत इथं तसंच इंग्रजीत जिथं नाव लिहिलेलं आहे तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इंग्रजीत जिथं नाव लिहिलेलं आहे तिथं इंग्रजीत जिथं नाव लिहिलेलं आहे तिथं सिलेक्ट करायचं आहे आणि टॅब हे बटन दाबलं की इथं ॲटोमॅटिक मराठीत ते नाव येऊन जाईल. किंवा तुम्ही गुगल ट्रान्सलेटचा पण वापर करू शकता. त्यानंतर वडिलांचे पूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे, आडनाव, पहिलं नाव आणि मधलं नाव. बालकाची जी जन्मतारीख आहे ती इथं आलेली आहे ॲटोमॅटिकच. त्यानंतर चाइल्ड जेंडर, तर हे लिंग इथं निवडून घ्यायचं आहे. मेल किंवा फिमेल जे पण असेल ते तुम्ही निवडू शकता. त्यानंतर इथं वय आलेलं आहे आणि त्यानंतर पॅरेंट स्टेटस इथं ऑप्शनल आहे. हे तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा तसं पण ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता, करंट ॲड्रेस इथं लिहायचा आहे. जसं घर क्रमांक तुम्ही इथं लिहू शकता, त्याचप्रमाणे रस्त्याचं नाव आणि लोकॅलिटी तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड इथं ॲटोमॅटिक हे आलेलं आहे. तुमचा जिल्हा निवडून आलेला आहे. त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला निवडायचा आहे आणि तुमचं गाव इथून निवडून घ्यायचं आहे. त्याचप्रकारे तुम्हाला इथं तुमचा गुगल लोकेशन पण सिलेक्ट करायचं आहे ॲड्रेसचं. तर इथं क्लिक करा आणि त्यानंतर तुमचं लोकेशन तुम्हाला निवडायचं आहे. तर तुम्ही तुमचं लोकेशनचं लँडमार्क जे आहे, घराजवळ कोणतं जर मंदिर वगैरे काही असेल, शाळा, तर ते तुम्ही इथं सर्च करू शकता. आणि ते जर होत नसेल तर तुम्ही या मॅपवर स्वतः तुमचं लोकेशन सिलेक्ट करू शकता. तर यासाठी तुम्ही प्लस मायनसने हे असं करू शकता सिलेक्ट. आणि यामध्ये हे जे पॉइंटर आहे हे पॉइंटर तुमच्या घरावर तुम्हाला नेऊन ठेवायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे पॉइंटर मूव्ह करू शकता आणि तुम्ही इथं मॅपमध्ये तुमचं जे लोकेशन आहे, तुमचं जे घर आहे ते इथं शोधा आणि त्यावर हे पॉइंटर नेऊन ठेवा. अशा प्रकारे तुम्ही पॉइंटर बघू शकता. हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे निवडल्यानंतर हे सर्वात महत्त्वाचं आहे, हे तुम्ही नक्की करा आणि याच्याशिवाय तुमचा फॉर्म भरू नाही शकत. त्यानंतर हे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथं परत सेव्ह करायचं आहे आणि बघू शकता सक्सेसफुली चाइल्ड डिटेल्स सेव्ह झालेले आहे. त्यानंतर ओकेवर क्लिक करा. त्यानंतर बघू शकता ॲप्लिकेशन म्हणून इथं डिटेल आहे. ॲप्लिकेशन डिटेलवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन तुमचं ओपन होतं. त्यानंतर कोणत्या स्टँडर्डसाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे हे इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट स्टँडर्ड, जसं फर्स्ट स्टँडर्ड इथं सिलेक्ट करतो. त्यानंतर सिलेक्ट मीडियम ऑफ स्कूल, तर तुम्हाला शाळेचं जे मीडियम आहे ते सिलेक्ट करायचं आहे. इथून भाषा दिलेल्या आहे सर्वात, तर इंग्रजी, मराठी सर्व भाषा इथं दिलेल्या आहे. तुम्हाला जे पण भाषा पाहिजे असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्याचप्रकारे इथं 2 ऑप्शन आहे भाषांचे. तुम्हाला जर एकच पाहिजे असेल तर एकच सिलेक्ट करू शकता. 2 जर तुमचे प्रिफरन्स असतील तर तुम्ही 2 पण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं रिलिजन म्हणजे धर्म विचारलेला आहे, तर तुम्हाला इथून तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो पण तुमचा धर्म असेल तो तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी म्हणून इथं दिलेलं आहे, तर यामधून तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जे पण असेल SC, ST, OBC, ओपन वगैरे कोणती पण असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मॅन्डेटरी आहे, हे तुम्ही इथं लिहून आलेलं आहे. कास्ट इथं सिलेक्ट केल्यानंतर सर्व कास्टसाठी नाही, पण काही काही कास्टसाठी हे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर तुम्हाला बालकाचा, चाइल्डचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे, एंटर करायचा आहे. त्याचप्रकारे तुमचा मोबाईल नंबर इथं ॲटोमॅटिक आलेला आहे आणि तुमचा जो ईमेल ॲड्रेस आहे तो पण आलेला आहे. डॉक्युमेंट आहे ॲडमिशनच्या टाईमला तुम्हाला कोणकोणते लागणार आहे तर इथं दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर हे जे इथं डॉक्युमेंट इथं बघू शकता तुम्ही. हे जसं काही ॲड्रेस प्रूफ इथं दिलेलं आहे, तर यावर S करायचं आहे. तुम्हाला Sवर क्लिक करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेट दिलेलं आहे या आणि कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे, तर यावर तुम्हाला SS करायची आहे. आणि हे जे इथं ब्लर आहे तर हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे नाही.
यावरून, म्हणजे कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर ही माहिती भरल्यानंतर सेव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायची आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंतर स्कूल सिलेक्शन यावर क्लिक करून स्कूल सिलेक्शन या ऑप्शनवर यायचं आहे. तर इथे शाळा निवडीसाठी तुम्ही बघू शकता 1 किलोमीटर किंवा 1 ते 3 किलोमीटर हे असं टॅब तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे 1 किलोमीटरच्या आतमधल्या तुमच्या घरापासूनच्या शाळा किंवा 1 ते 3 किलोमीटरच्या आणि 3 किलोमीटर जास्त अंतराच्या ज्या शाळा आहे ह्या तुम्ही इथून बघू शकता. तर विदिन 1 किलोमीटर सिलेक्ट करतो मी आणि ह्या सर्व शाळा तुम्हाला इथं दाखवतात. ज्या पण तुम्हाला शाळा पाहिजे असतील त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं क्लिक करून शाळेचे नाव असू शकता, शाळेची किती इंटेक संख्या आहे, किती RTच्या जागा ह्या बघू शकता, किती किलोमीटरवर शाळा आहे हे पण बघू शकता. तुमच्या पाल्याचे किती वय पाहिजे ते पण तुम्ही इथून बघू शकता. त्याचप्रकारे 1 ते 3 किलोमीटरमधल्या शाळा मी बघतो आणि त्याचप्रकारे 3 किलोमीटरपेक्षा जास्तच्या ज्या शाळा आहे त्या पण इथं दिलेल्या आहे, त्या पण तुम्ही बघू शकता. त्याचप्रकारे ज्या नॉन RT शाळा आहे त्या पण तुम्ही इथं क्लिक करून बघू शकता. तर हे इथं तुमच्या शाळा सिलेक्ट केल्यानंतर खाली सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे. तर शाळा सिलेक्ट करा आणि सेव्ह या बटनावर क्लिक करा. त्यानंतर समरीमध्ये तुम्हाला जायचं आहे. संपूर्ण माहिती सेव्ह केल्यानंतर समरीमध्ये तुम्ही जी माहिती भरली आहे ते सगळी ॲप्लिकेशन डिटेल तुम्हाला दिसतील. हे व्यवस्थित चेक करून घ्या व्यवस्थित भरली गेली आहे की नाही. जर व्यवस्थित भरली गेली नसेल तर तुम्ही ह्या जो ॲप्लिकेशन आहे इथून डिलीट पण करू शकता आणि परत फॉर्म भरू शकता. आणि त्याचप्रकारे तुम्ही ज्या शाळा निवडल्या आहेत त्या पण इथं दिलेल्या आहे. शाळेची माहिती पण नाव पण इथं तुम्हाला दिलेली आहे. त्याचप्रकारे इथे खाली अर्जात नमूद केलेली सर्व माहिती योग्य आहे यासाठी तुम्हाला हे टर्म अँड कंडिशन पण ॲक्सेप्ट करायची आहे. तर इथे हा डब्बा दिलेला आहे यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि क्लिक केल्यानंतर कन्फर्म अँड सबमिट म्हणून तुम्हाला इथं ऑप्शन आहे. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म कन्फर्म करण्यासाठी. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला परत एकदा विचारलं जाईल कन्फर्म करायचं आहे का. त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायची आहे. त्यानंतर हा फॉर्म बघू शकता तुम्ही कन्फर्म झालेला आहे आणि हे शाळांची नावं पण इथं दिलेली आहे. तुम्ही जे शाळा भरले आहे सिलेक्ट केले आहे त्यांची नाव पण दिलेली आहे. त्यानंतर समरीमध्ये परत जाऊन जनरेट PDF म्हणून खाली तुम्हाला ऑप्शन आलेला असेल. या जनरेट PDFवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. जनरेट PDFवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो अर्ज तुम्ही भरला आहे त्याची तुम्हाला एक PDF अशा प्रकारे दिसून जाईल. हे PDF तुम्ही बघू शकता आणि याची प्रिंट पण काढू शकता. तर याची संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर खाली काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे हा फॉर्म भरल्यानंतर साठी. तर बघू शकता यामध्ये सर्वात पहिली जी सूचना आहे ते आपण भरलेला प्रवेशाचा अर्ज आणि पासवर्ड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवा. त्यानंतर दुसरं जे आहे आपण प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीच्या आधारे लॉटरीच्या आधारे ही तुमची ॲडमिशन प्रवेश निश्चित होणार आहे. त्यानंतर लॉटरी काढल्यावर आपल्या मोबाईल नंबरवर SMS प्राप्त होईल. त्यानंतर लॉटरी लागली की नाही हे तुम्ही RTच्या वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन वाईज डिटेल या टॅबवर क्लिक करून फॉर्म नंबर टाकून बघू शकता. त्यानंतर लॉटरी लागल्यावर RTच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज क्रमांक आणि पासवर्डने लॉग इन करून तुम्ही ॲडमिट कार्ड या टॅबवर जाऊन क्लिक करून शाळेचे जे अलॉटमेंट लेटर आहे ते प्रिंट तुम्हाला काढावी लागणार आहे. त्यानंतर अलॉटमेंट लेटरची जी प्रिंट आहे घेऊन ते विभागीय पडताळणी समितीकडे तुम्हाला जावे लागणार आहे. या समितीचा पत्ता वेबसाईटवर दिला जाईल. त्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन तुम्हाला आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन तिथे जावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून अलॉटमेंट लेटरची प्रिंटवर स्वाक्षरी आणि शिक्का घेऊन सगळे डॉक्युमेंट घेऊन मुदतीच्या आत शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जायची आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस आहे हे तुम्हाला करायची आहे. प्रिंट काढण्यासाठी पण ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही प्रिंट पण इथून काढून याची सोबत ठेवू शकता. त्याचप्रकारे इथून सेव्ह पण तुम्हाला करायचे असेल तर सेव्ह पण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. यासंबंधी तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये हे विचारू शकता. तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला कळवायला विसरू नका. आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बघत राहा मराठी मित्र चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.